असली तर तर आता मला आज कामाला आज तर बघा उशीर झाला उठायला 8 वाजल्या. गप्पी बाळा बाळा गप्पी 8 वाजले उठायला. त्यात आपला एक बल्बी गेला घरातला एकच राहिला. तर निघायचं बघा आता कामाला संध्याला सकाळ सकाळ लई टाइम नाही जात बाळा. मी नाही कामाला गेल्यावर तुम्ही काय खाणार नाही का नाही त्यापेक्षा कामाला जावं लागतं. तू मधनं जा तिकडं आंघोळ कर जा शाळेत जायचंय. बरं झालं जवळच्या जवळ काम तर आहे बघा लय लांब नाही आपल्या भतीच्या कडकात. तरी त्यांचा बी 8 वाजता फोन आला नेमकं मी उठायला. आज जरा कणकणी चालते कालचे जण डोकं ती अजून बी जामच झाले पण काय नाही काम केलं का सगळंच बंद पडतंय आपल्याला. त्याच्यामुळे तर मला ही चपात्या लाटायचा लई कटाळा येतो बघा. खायला मस्त लई आवडते ते पण लाटताना जरा हे होतंय कटाळा येतोय. तर इथं चहा चाललाय आपला. आम्ही चहा पिलो पण ताईला जायचंय पेपर. कुणी तुला शुभेच्छा दिलं नाही शेव ताईला. दिवाळीची परीक्षा आहे. तुमचा आशीर्वाद जरा महाग पाठीशी तिच्या लागला म्हणजे भारी होईल की. तर दे नक्की शुभेच्छा तिला. आज 3रा का 4था पेपर आहे तुझा? 4था. अजून तिला 4-5 दिवस पेपर आहे. परत उद्या आली सुट्टी. तर म्हणलं हिला करावं 2-3 चपात्या लेकरांना. तर आता एवढं पीठ मळलं का संध्याकाळचं बी आम्हाला बघा 1-2 भाकरीच लागते. त्यातनंच राहतंय शिल्लक. परत लेकरं किती दुपार ना हो तर शिळी भाकरी ती राहिलेला खात नाही बघा. रात्रीच्या भाकरी 2 केलत्या भाकरी 2 चपात्या होत्या तर एवढी राहिली रात्रीची भाकर. बघितलं आमचा पेपर आहे. पेपर आहे काय करावं कोणी जेवणच करत नाही. ते कामामध्ये असल्यावर भाकरी ती जाते त्या पण काय नाही. तर सकाळ सकाळ चपातीचा वास 1 नंबर येतो बघा घरात. मम्मी हो गॅस बसलं काय ग कुठं आहे काय ग धर्मी लागली काय गेलं कवा फोन पिन आल्यावर गावाला ते जायचं जावं लागतं नळाडीला. परत मग नाही एकदा ना सीझन चालू झाला म्हणलं का परत विषयच नसते बघा. कुठं गाव बी नाही आणि कुठंच काहीच नाही. आज मालक म्हणले होती घाण काढू भटीची पण अजून काय आलीच नाही. 10 वाजता येते का येते ते काय 5 वाजता येते. आता ते इकडे पोळपोट बारकं होतं त्याच्यावर मला चपातीच लाटा येत नव्हते. आपल्याला लागलेले मोठे मोठे चपाती ते करायचे. कुठं का जावा का कर म्हणा लाव की मालकांना फोन येते मालक. कसं होईल का आपलं कसं व्हायचं कसं होईल कसं होईल भारी होईल भारी होईल का
नाही केला. मला म्हणलेलं मका काढावं. मका काढा. मका काय ग खत बनवायला. खत बनवला गायला गेला. मला काढ. तर आमच्या दादाला का नाही लय आठवण येते. एक आमच्याकडे गाय होती बारक, पण पाडव्याला काय झालं नव्हते कोणालाच कपडे ती, त्याच्यामुळं मग ती इकून टाकलं. कवा नाही आपली काय आणत की आता. आणि परत माझं ऑपरेशन आलं, परत तिला कोण सांभाळायला नव्हती आणि मग त्यामुळं आपल्याला इकावं लागले बघा. तर लय जीव लागला होता त्या कालवडाला बी आमच्या. लय लांब दिलं नाही, गावातच दिले. आता म्हणलं का हे घर सुकल जरा थोडं, तर तवर काय झालं तिकडं मागणं सगळं पाणी रातभर चालू होतं का काय काय माहिती. चालूच की चालू होतं ना. आज उठल्या मी आंघोळीला पाणी सुंट आलं, घरात बसतो मी गप्पे. तर मागचं पाणी सगळं झिरपून येते. पाऊस बंद झाला तरी गिनीगोल्याला पाणी दिलं. कडे दिलंय जावा सगळं घरातच होते. गिनीगोल्याला पाणी दिलंय थोडं. गिनीगोल्याला एवढं दिले, लय नाही दिले. जाऊ का? तर चला तुम्हाला दाखवते. एवढी चपाती भाजून कुठं आपल्याला मकाला जायचंय काम. तेव्हा ताई लागतील 2 चपात्या. अजून भाजी करायची. हाय काय ना सोयाबीन जरा थोडी कचकच लागते. बाच्या 8 ला की 10 किलो देतील का? बहुती मागितल्या देतील किती मका. तर आम्ही त्यांना लई मका आवडते बघा. खायला आवडत नाही पण बाजरी मकाची भाकरी लय आवडते. तर मला सकाळ सकाळ मकाचं काम आले, मी जाणार आहे मकाला. तर तुम्हाला दाखवते मी. थोडी मला चपाती भाजू द्या. लय लांब जायचं नाही आपल्याला कामाला. तुम्हाला झूम करून दाखवलं बघा ती. तर तिथं आपल्याला कामाला जायचंय, लय लांब नाही जायचं. आपण ही मका दिसते का नाही, तर ती मका मोडायला जायचंय आपल्याला. हे आला का? काय म्हणतोय मग? तर सकाळ सकाळ मकाचं बुरखंड ते आणलंय पाणी तापवायला. इथं दादाचं पाणी तापतंय, तेवढंच थोडं राहिलं. तर चला आता जाते मी आता कामाला. ही केळी बी आज काढायची बघा. तर सकाळ सकाळ आलं तर का हे आमच्या घरापासून मागणं जे सगळं पाणी आले का नाही हो का, हो का. तर ते सकाळ सकाळ मालक खवळत होतं. तर त्यांच्या भावाकडून झालं, ही आपल्याकडून काही झालं नाही, कारण का त्यांचं जरा आणते सगळं आहे. तर चला आता बाय.